गुड मॉर्निंग. तर आज आहे 11 तारीख आणि आज आहे माझा फिजिक्सचा पेपर. तर बघू आजचा पेपर कसा जातो. तर आणि डुगू रडेल म्हणून मी कोणाला सांगून नाही आली, चुपचाप आली. तर बघू आजचा दिवस कसा जातो. तर आणि भेटू आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये पोचल्यानंतर. तर आता ना मी कॉलेजमध्ये आली आहे आणि मला माझ्या फ्रेंडच्या ॲटोमध्येच कॉल आले की लिस्ट लागली आहे, लवकर आहे. आणि तोच क्लास आहे, बस माझा फर्स्ट बेंच होता मागच्या वेळेस, यावेळेस नाही राहिला पाहिजे. बघू. ती म्हणाली की ती रो नाही आहे, सेकंड रो आहे, बट बेंचचं काही खरं नाही. तर चला जाऊ आणि बघू. भाई फर्स्ट बेंच नाही पाहिजे ना यार. मी माझ्या फ्रेंडला म्हटलं होतं की बाहेरच थांब, ती बघा तिथे उभीच आहे. तर आता रिव्हिजन वगैरे आता काही नाही होणार, कारण की क्लासमध्ये बसवलं आहे आणि आमचं पेपर स्टार्ट करून टाकेल तो थोड्या वेळात. तर बघू. आणि असं म्हणतात की केमिस्ट्रीपेक्षा म्हणजे केमिस्ट्री इझी आहे फिजिक्सपेक्षा. तर या सेमला तर आम्हाला फिजिक्स आहे, नेक्स्ट सेमला आम्हाला केमिस्ट्री आहे. तर बघू कोणता सब्जेक्ट इझी जातो. तर ते मी नंतर सांगेल. आता फिजिक्सचा पेपर बघू कसा जातो. तर आणि नेक्स्ट सेमला बघू केमिस्ट्रीचा कसा जातो. मग मी सांगेन 2 सब्जेक्टपैकी कोणता सब्जेक्ट इझी आहे. आणि भेटू आपण एक्झाम झाल्यानंतर माझी. तर आता झाला आमचा पेपर आणि पेपर खरंच थोडासा हार्ड होता. माझा 11:30लाच होऊन गेला होता, म्हणून म्हणजे 12 वाजेपर्यंतचा पेपर होता, बट 11:30लाच होऊन गेला होता. तर आम्ही सर म्हणाले की ज्यांचे पेपर झाले आहे ते तिथेच ठेवून द्या आणि चालले जा. तर आम्ही पेपर ठेवून आलो बेंचवरच आणि आता आम्ही जातो घरी. इथे सगळे एकमेकांना विचारत आहे की कसा गेला कसा गेला. सगळेचं तसंच म्हणणं आहे की हार्ड होता, बट बघू आता ते मार्क्स वगैरे माहीत झाल्यानंतर. तर आता सगळ्यांचं असं आहे, खूप दिवसानंतर सगळे भेटले. तर ते अर्ध्या जणी तर चालल्या पण गेला, त्यांनी आमच्या आधी देऊन दिला होता. तर मी बस लास्टचं ते डिटेलिंग करत होती, म्हणजे एक्झाममध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे. दोघी तिघी थांबल्या तर माझ्यासाठी. नंतर आम्ही डायरेक्ट सगळे आपापल्या घरी गेलो, जास्त वेळ नाही थांबलो, कारण नंतर मॅथचा पेपर आहे. म्हणजे ॲटो ज्या एरियात मला जायचं आहे त्या एरियातपर्यंत ॲटो आल्यानंतर ना मला थोडंसं पायी जावं लागतो. पण एवढं बघा आता वाजले दुपारचे 12. आता आमचा पेपर सुटला असता, बट आता इथे बघा ट्रॅफिक बघा किती आहे. रॉंग साईडने टेम्पो वगैरे दाखवून दिला आहे, ट्रक. आणि ती मुलगी तर बघा कशी चालली आहे. तर तिथे ते काका रागवत पण आहे तिला, तरी ती ऐकत नाही आहे बघा. एकदम क्लिअर आवाज नाही येत आहे, पण ते काकांना त्या ताईला रागवत आहेत, तरी नाही ऐकत आहे. अरे यार.
फायनली मी निघाली आणि भेटू आपण घरी पोचल्यानंतर आता. डुगू लाईट नाही. तर चेंज वगैरे झाल्यानंतर मी डुगूच्या टॉयसोबत खेळत होती आणि ते डुगू पण बसली ते खेळत आहे. आज माहिती ती मोबाईल नाही बघत आहे, नाही तर मोबाईल बघतच राहते. आता ती थोडी मोबाईलपासून थोडीशी दूर राहत आहे. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बघू ते बघा तुम्हाला दाखवत आहे ती कशी खेळत आहे. तर भेटू नंतर. तसं ना मी अभ्यास करत राहते दुपारी, बट आज मी झोपली होती कारण आज सकाळीच लवकर उठली. इतके दिवस मी जे 9-9:30 वाजेपर्यंत झोपून राहायची ना, म्हणून आज माझी थोडीशी झोप चांगली झाली होती. मी दुपारी झोपली होती, नाही की असं इग्नोर करावे, झोपून उठली तसेच होते. संध्याकाळचे ना दुपारी माहीत नाही काऊन असे होतात. आणि तिकडे मावशी काकाजी डुगू तिघं झोपले होते आणि मावशीनेच मला उठवलं. तर आता मी हातपाय वगैरे धुते आणि भेटू. काय बस दीदी दोन घ्या. थांब तू. नाही मॅमला फोन लावू का? नाही. कशाला चुरा करू राहिली डुगू त्याचा? फोटा काढते. जैना छोटासा अभी मोठा घेते ठेवून देते बाकीचा. तर इतक्या दिवस व्हिडिओ याच्यासाठी नाही आला कारण मी घरीच होती आणि तितकं काही झालं नाही इंटरेस्टिंग. तर शूट करण्यासाठी पण काही होतं नाही, म्हणून मी काही शूट नाही केलं. आज एक्झाम होती म्हणून मी शूट केलं. आणि मी ट्राय करील उद्या जर काही झालं तर मी उद्या पण शूट करेन, कारण एक्झाम डायरेक्ट 15 तारखेला आहे. तर बघू उद्या जर जमलं तर शूट करील, कारण काही राहत नाही घरी, नॉर्मल डेच असतो. तर भेटू आपण. चल अभ्यास कर आता. कुठे मा कुठे? चौकी पाहिजे दीदी. माला आता अभ्यास करू. मॅथचा पेपर आहे, मॅथचा अभ्यास करू आणि भेटू नंतर.
बघितलं नाही, डुगूनीच मला चॉकलेट दिली आणि तिकडे जाऊन रडत आहे की दीदीने घेतली म्हणून मला दुसरी पाहिजे. हिचं नेहमीचंच असते, तिने स्वतःच आणून दिली. जाऊ दे, आता अभ्यास करते आणि भेटू आपण आरतीच्या वेळेस. मी म्हटलं होतं की आरतीच्या वेळेस भेटू, पण मावशीने आज बिट्ट्या केलं तर मावशीचं त्याच्यातच बिझी होती आणि काकाची मॅच बघण्यात बिझी होती, तर आरती मीच केली म्हणून मी ते शूट नाही केलं. आणि त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर ना आम्ही इथे जेवायला बसलो होतो. बघा, बिट्ट्या, चटणी, भाजी वगैरे सगळंच आहे. आणि मग त्याच्यानंतर मावशीने आईला फोन लावला होता आणि हे बघा कशी डुगूची कॅप घालून बसली आहे आणि यांची थोडीशी मस्ती सुरू होती. तर मी जी कॅप काढली हिने अजून घालून घेतली बा. आता काकाजींची आज 11 वाजताची नाईट आहे, तर बघू अजून आम्ही काय करू. तर कारण मावशी तर रात्रभर टी व्ही सुरूच ठेवते काकाजी नसले की. आणि आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट. कारण खूप लंबा झाला आहे आजचा ब्लॉग. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. बाय. कोणाचा आहे? 10 9 8